मुंबई महापालिकेत इनसाइड पॉलिटिक्सचा स्फोट. स्वीकृत नगरसेवकांच्या जागांवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली असून शिंदे गट आणि राष्ट्रवादी आमने सामने आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आली. शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आल्याने स्वीकृत नगरसेवकांच्या 2 जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. एका जागेसाठी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाचं नाव आणि बोरवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांची चर्चा रंगली होती. मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे. महापालिकेत काठावरचं बहुमत मिळाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने 3 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं होतं. तोच पाठिंबा आता निर्णायक ठरत आहे. राष्ट्रवादीने स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेवर थेट दावा ठोकला. यासाठी नवाब मलिक यांचे बंधू आणि माजी नगरसेवक कप्तान मलिक यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. या मलिक कनेक्शनमुळे राजकारण तापलं असून भाजपकडून या नावाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आम्ही महायुतीतील सहयोगी पक्ष आहोत, त्यामुळे प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती आहे. एकीकडे शिवसेनेत 2 जागांसाठी लॉबिंग सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने शिंदेंना खिंडीत पकडल्याने महापालिकेतील सत्ता समीकरणामध्ये नव्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहे. आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.